ओम श्री साईराम. मी प्रियंका. सर्वांना शुभ मकर संक्रांती. आजचा दिवस फक्त तिळगुळ, पतंग आणि उत्साहाचा नाही. हा दिवस आहे प्रकाशाच्या मार्गाचा, त्यागाच्या शिखराचा आणि मोक्षाच्या द्वाराचा. तुम्ही कधी विचार केलाय का की महाभारतातील महान योद्धा, धर्माचे प्रतीक भीष्म पितामह यांनी इच्छा मृत्यूचं वरदान मिळूनही अर्जुनाच्या बाणांनी छेदलेल्या शरीरावर 58 दिवस तडफड सहन करून मृत्यू का रोखून ठेवला? का त्यांनी सूर्य दक्षिणायन असताना प्राण सोडले नाहीत आणि उत्तरायण सुरू होताच म्हणजे आजच्या या मकर संक्रांतीच्या दिवशी शांतपणे देह का त्यागला? हे रहस्य फक्त एक कथा नाही, हे आहे आध्यात्मिक जीवनाचे सर्वात मोठे धडे. धर्म, सत्य, प्रतिज्ञा आणि देवयान मार्ग म्हणजे मोक्षाचा मार्ग याबद्दलची गहन शिकवण. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊ भीष्म पितामहांचा जन्म, त्यांची भीषण प्रतिज्ञा आणि त्याग, याबरोबरच महाभारत युद्धातील शरशय्या, उत्तरायण आणि दक्षिणायन याचा गहन अर्थ आणि हे सगळे आपल्या दैनंदिन जीवनात कसे लागू करायचे. जर तुम्हाला खरंच सकारात्मक ऊर्जा, त्यागाची शक्ती आणि मोक्षाचा मार्ग समजायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरुवात करूया. ओम सूर्याय नमः. हस्तिनापूरचा राजा शंतनू एका नदीच्या काठी फिरत असताना त्याला नदीतून एक अप्सरासारखी सुंदर स्त्री बाहेर येताना दिसली. तिचे नाव होते गंगा. दोघांचे प्रेम झाले आणि त्यांनी विवाह केला. गंगेची शंतनूला फक्त एक अट होती की राजाने तिच्या कुठल्याही कृतीवर प्रश्न विचारू नये. विवाहानंतर गंगेला पुत्र झाला, पण ती प्रत्येक पुत्राला जन्म देताच गंगेत बुडवून टाकत असे. 7 पुत्र असे गेले. 8व्या पुत्राला जन्म देताना शांतनूने शेवटी थांबवले. हे काय करतेस असा प्रश्न केला. तेव्हा गंगा म्हणाली, मी अष्टवसूंची पत्नी होते. माझ्या पतीने वसिष्ठांची गायी चोरली होती. त्यांच्या शापामुळे त्यांना मानवी जन्म घ्यावा लागला. मी त्यांना मुक्त करण्यासाठी हे करत होते आणि ती 8व्या पुत्राला घेऊन स्वर्गात गेली. तो पुत्र होता देवव्रत, म्हणजेच नंतरचे भीष्म. काही वर्षांनी देवव्रताला परत आणून शांतनूला दिला. देवव्रत खूप विद्वान आणि शूर योद्धा झाला. तो हस्तिनापूरचा युवराज होता. पण एक दिवस शांतनू सत्यवती नावाच्या मत्स्यगंधा मुलीवर मोहित झाला. सत्यवतीचे वडील म्हणाले, तिच्या पुत्रालाच राज्य मिळाले पाहिजे. देवव्रताने पितेच्या सुखासाठी स्वतः जाऊन सत्यवतीच्या वडिलांना सांगितले, मी आजीवन ब्रह्मचारी राहील, सिंहासनाचा हक्क सोडेन, हस्तिनापुराच्या प्रत्येक राजाची सेवा करेन. ही प्रतिज्ञा इतकी भीषण होती की आकाशातून फुले पडली, म्हणून त्यांचे नाव पडले भीष्म. भीष्मांनी आयुष्यभर ही प्रतिज्ञा पाळली. महाभारत युद्ध झाले. कौरव पांडव दोन्ही बाजू त्यांचे नातेवाईक होत्या. तरीही कौरवांचे सेनापती म्हणून भीष्म लढले. 10 दिवस त्यांनी पांडवांना खूप त्रास दिला, पण पूर्णपणे मारले नाही. शेवटी 10व्या दिवशी श्रीकृष्णाने एक उपाय सांगितला. शिखंडीला पुढे करून अर्जुनाने बाण चालवले. शिखंडी पूर्वजन्मी आंबा होती, स्त्री म्हणून जन्मलेली होती. भीष्म स्त्रीवर बाण चालवत नाही, म्हणून त्यांनी धनुष्य खाली ठेवले. अर्जुनाच्या बाणांनी त्यांचे शरीर छेदले. भीष्म बाणांच्या शय्येवर पडले, पण मृत्यू आला नाही, कारण त्यांना इच्छा मृत्यूचे वरदान होते. ते प्राण सोडू शकत होते, पण सोडले नाही, कारण सूर्य दक्षिणायन मध्ये होता, म्हणजे दक्षिण दिशेला तो फिरत होता. शास्त्र असे सांगते की दक्षिणायनात जर मृत्यू झाला तर पुनर्जन्माची शक्यता जास्त असते. उत्तरायणामध्ये जर मृत्यू झाला तर देवयान मार्गाने मोक्ष मिळतो. भीष्मांनी त्या बाणांच्या शय्येवर 5 ते 6 आठवडे तडफड सहन केली. या काळात ते दोन्ही बाजूंना उपदेश देत राहिले. युधिष्ठिरला राजधर्म शिकवला. श्रीकृष्णाला स्मरण करून विष्णू सहस्रनाम सांगितले. सर्वजण त्यांच्याकडे येऊन ज्ञान घेत राहिले. मग एक दिवस आला, मकर संक्रांती. सूर्य उत्तरायणात प्रवेश करत होता. प्रकाशाचा मार्ग उघडला होता. भीष्मांनी डोके उत्तर दिशेला करून श्रीकृष्णाला स्मरण केले. शांतपणे योग बळाने प्राण सोडले. त्यांच्या देहातून प्रकाश निघाला आणि ते मोक्षाला गेले. ही कथा फक्त युद्धाची नाही, ही आहे त्यागाची, धर्माची आणि प्रकाशाकडे जाण्याची. उत्तरायण म्हणजे फक्त सूर्याचा प्रवास नाही, तो आपल्या जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. भीष्मासारखे कितीही कष्ट आले तरी धर्म सोडू नये, प्रतिज्ञा पाळावी, शुभ मुहूर्ताची वाट पाहावी. आज मकर संक्रांतीला आपण सूर्याला अर्घ्य देतो.
तिळगुळ वाटतो. खरा उत्सव आहे त्याग आणि सत्यमध्ये. तो क्षण फक्त मृत्यू नव्हता, तो होता मोक्षाचा, देवयान मार्गाचा विजय. भीष्मांनी दाखवले की जीवनातील सर्वात मोठी वेदना सहन करूनही धर्म आणि सत्याची वाट सोडू नये. प्रतिज्ञा पाळली तर कितीही कष्ट आले तरी शेवटी प्रकाशच मिळतो. आज आपण मकर संक्रांती साजरी करतो, सूर्याला अर्घ्य देतो, तिळगुळ वाटतो, परंतु या कथेतून खरा संदेश असा आहे, आपल्या जीवनातील उत्तरायण आपणच निर्माण करू शकतो. अंधारातून बाहेर पडून त्यागाने, सत्याने आणि सकारात्मकतेने प्रकाशाकडे जाऊ शकतो. भीष्म पितामहांचे हे जीवन आपल्याला सांगते की कितीही बाण लागले तरी मनात सूर्य जळत राहिला तर शेवटी मोक्ष मिळतो. आजच्या या दिवशी आपण एक छोटासा संकल्प करूया. आपणही आपल्या जीवनात उत्तरायण आणू, नकारात्मकतेला सोडून सकारात्मकतेकडे, धर्माकडे वळू. ओम सूर्याय नमः. शुभ मकर संक्रांती. सूर्यदेवाची कृपा, भीष्म पितामहांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर लाईक करा, कमेंट मध्ये सांगा उत्तरायण, आणि आपल्या मित्रांना टॅग करायला विसरू नका, जेणेकरून ही कथा सर्वांपर्यंत पोहोचेल. ओम श्री साईराम.